ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्व बीजाची या कोंभा साऊली केली. ती कुंडलिनी संपूर्ण जगताची आई आहे, जी ब्रह्म चैतन्य रूप सार्वभौम राजाची शोभा आहे, जिने विश्वाच्या बीजाच्या कोंभाला शीतल सावली केली आहे, जे शून्य लिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी, जी निराकार ब्रह्माची साकार अशी मूर्ती, जी परमात्मा शिव ठेवण्याची करंडी, जी ओंकाराची प्रत्यक्ष जन्मभूमी आहे. हे असो ते कुंडलिनी बाळी, हृदया आंतू आली, तव अनुहताची बोली चावळे ते. हे असो ती कुंडलिनी अनाहत चक्रात आल्यानंतर तेथे अनाहत नाद सुरू होतो. शक्तीची या अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते जाहले, ते तेणे आई किले अळूमाळू. कुंडलिनीला चिकटून राहिलेले जे बुद्धीचे ज्ञानरूप चैतन्य, त्या साक्षी चैतन्यानेच तो अनाहत शब्द किंचित ऐकलेला असतो. घोषाच्या कुंडी, नाद चित्रांची रुपडी, प्रणवाची या मोडी रेखिली ऐसी. घोषाच्या कुडीत ध्वनी व नादरूपी ओंकाराच्या आकाराची अनेक रूपे उमटतात.